नवी मुंबईतील तुर्भेगाव सेक्टर 22 या ठिकाणी भंगारात विकल्या जाणाऱ्या तेलाच्या डब्याचा धक्कादायक गैरप्रकार उघड झाला आहे। हे डबे गोळा करून त्यामधील उरलेले तेल भट्टीत गरम करून पुन्हा विक्रीसाठी बाजारात आणले जात आहे। हा प्रकार अनेक वर्षापासून सुरू आहे। प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे। एवढेच नव्हे तर तुर्भे वॉर्डच्या अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली होती, मात्र त्यांना यामध्ये काही आर्थिक लाभ होत असल्यामुळे त्यांनी या प्रकरणाकडे कानाडोळा केल्याचा आरोपही करण्यात येत आहे। या ठिकाणी हा प्रकार ज्या भूखंडावर सुरू आहे तो भूखंड सिडकोचा असून नियमानुसार प्रकल्पग्रस्तांना मिळालेला आहे। या भूखंडाचा विकास करणे गरजेचे असते, अन्यथा सिडको तो परत घेऊ शकते। मात्र भूखंडधारकाने तो परप्रांत्यांना भंगार व्यवसायासाठी भाड्याने दिला आहे। हा व्यवसाय केवळ नियमभंग करत नाही तर नागरिकांच्या आरोग्याशीही खेळ करत आहे। या प्रकरणाबाबत नवी मुंबई नागरिक सहायता समितीचे सचिव आणि माहिती अधिकार व मानव अधिकार कार्यकर्ते दत्ता माने यांनी प्रशासनाला या गैरप्रकारावर तातडीने कारवाई करून तेलाचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची विनंती केली आहे, ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील। क्या चल रहा है? डब्बा सावधान अशासाठी आणि कुणासाठी तर गोर गरीब लोकांसाठी सावधान आणि प्रशासनासाठी सावधान। आता गोरगरिबांसाठी सावधान कशासाठी तर आपण आत्ताच जो व्हिडिओ मी आता बघितला असेल आपण व्हिडिओ की आपण घरी तेलाचे डबे वापरतो, ते तेलाचे डबे आपण आपल्याकडे एक भंगारवाला येतो किंवा आपण त्या भंगारवाल्याला ते तेल विकतो, तो डबा विकतो। हे सगळे डबे गोळा करून हे भंगारवाले त्याच्यातलं तेल जे उरलेलं तेल असतं ते तेल भट्टीमध्ये गरम करून ते तेल ते काढतात आणि ते तेल पुन्हा विक्रीसाठी आपल्याकडे येतो। हा प्रकार तुर्भेगाव सेक्टर 22 मध्ये वर्षानुवर्ष सुरू आहे आणि याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे। विशेषतः तुर्भे वॉर्डचे जो अधिकारी आहेत, वॉर्ड ऑफिसर आहेत, त्यांना मी याची बातमी दिली होती, ही खबर दिली होती। त्यांच्या इंजिनियरला पण सांगितलं होतं की तुम्ही याच्यावर कारवाई करा। त्या संदर्भात हा जो व्हिडिओ आहे मी त्यांना पोस्ट केला होता, त्यांना व्हॉट्सअपद्वारे त्यांना हे मी पाठवलं होतं, परंतु त्यांनी कानाडोळा केला आहे। का कानाडोळा केला आहे तर त्यांना काहीतरी त्यातून मनीदाय मिळत असेल। शिवाय ज्या जागेवर आपण आता हे पाहताय की जे डबे आणि त्याची भट्टी सुरू आहे ती जागा जी आहे ती जागा एक मोकळा भूखंड आहे आणि नियमानुसार ज्या स्थानिक प्रकल्पग्रस्ताला तो भूखंड मिळतो तो भूखंड काही त्याच्या एक मर्यादा आहे, त्या मर्यादेमध्ये त्याने तो भूखंड विकसित करायचा असतो किंवा डेव्हलप करायचा असतो। तो विकसित न जर केला तर तो भूखंड पुन्हा सिडको आपल्याकडे परत घेते, परंतु वर्षानुवर्ष तो भूखंड विकसित न करता त्या भूखंडधारकाने परप्रांतीय लोकांना तिथे भंगारचा व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिली आहे। त्याच्या मागे केवळ त्याला भाडे मिळत असेल, परंतु एका भाड्याच्या लालसेपोटी आपण लोकांच्या आरोग्याशी खेळत आहोत याची त्याला समज नाही का? आणि जर आमच्यासारखी लोक पालिका प्रशासनाला याबद्दल माहिती कळवतात तर पालिका प्रशासनाचं कर्तव्य नाही का की केवळ नागरिकांचा कर गोळा करायचा, अनधिकृत बांधकामांना तुम्ही मूकसंमती द्यायची? हे वर्षानुवर्ष हेच चालणार का? एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला याचा विचार करण्याची खूप गरज आहे आणि ही काळाची गरज आहे। तर कृपया आपण जेव्हा तेलाचा डबा विकत घेतो तो
निदान तो ब्रँडेड तरी असावा याची काळजी प्रत्येक नागरिकाने घेणं गरजेचं आहे। कारण बऱ्याच वेळा आपण ज्यावेळी तेलाचा डबा घेतो 15 किलोचा जो तेलाचा डबा असतो त्या डब्यावर स्टिकर लावलेले असतात आणि ते त्या डब्यामध्ये पाम तेल किंवा अजून काय कुठलं तेल हे मिक्स असू शकतं आणि हे तेल माफिया हे आता खूपच ऍक्टिव्ह झालेले आहेत। पण आणि कारण हे ऍक्टिव्ह का झालेत तर अन्न व औषध प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस यांचा कुठलाही धाक यांना राहिलेला नाही। कारण जर धाक असेल तर हे कृत्य करण्यास कुणी धजावणार नाही। तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहावं आणि त्वरित हे जे भंगारचे जे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त करावे। माधुरी कांबळे, न्यूज RTR, तुर्भे, नवी मुंबई।